गणित भाग 1 वर्ग 9 त्याच्यातलं दुसरं प्रकरण पाहतोय आपण वास्तव संख्या। त्याआधी आपल्याला ज्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि वास्तव संख्या ह्या सर्व संख्या कशा येतात ते आपण पाहणार आहोत। तसं मागच्या वर्गामध्ये सर्व झालंच आहे, तरी सुद्धा आपण एक रिव्हिजन करणार आहोत। नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स, म्हणजे या ठिकाणी एन कॅपिटल एन ने दाखवतो आपण, आणि मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या म्हणतात। म्हणजेच आपण एखादी वस्तू किंवा वर्गातल्या मुली जर मोजायला सांगितले असतील तर आपण 1 2 3 पासून सुरुवात करतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी नैसर्गिक संख्या ह्या 1 2 3 4 अनंतपर्यंत असतात। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण संख्या होल नंबर म्हणजे डब्ल्यू होल नंबर, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आणि शून्य, नैसर्गिक संख्या आणि शून्य ह्या मिळून जो संख्या तयार होतात याला होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या संच असे म्हणतात। त्याच्यानंतर पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे यामध्ये याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटिजर्स, म्हणून त्याला आय या अक्षराने दाखवतात। आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजेच डॅश 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 इकडे अनंतापर्यंत -3 -2 -1 0 1 2 3 अनंतापर्यंत या पद्धतीने या ठिकाणी पूर्णांक संख्यांचा संच आपण असा लिहू शकतो। त्याच्यानंतर परिमेय संख्या याची व्याख्या आपण पाहिली की P भागिले Q, आणि P आणि Q हे काय इंटिजर्स आहेत, म्हणजे ते धन पण असू शकतात किंवा ऋण पण असू शकतात। इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या आहे, आणि Q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे जो छेदस्थानी Q जो आहे तो Q काय शून्य नको। या पद्धतीने P भागिले Q अशा संख्या असतील, समजा 2 भागिले 3 म्हणजे ही काय झाली परिमेय संख्या झाली, वजा किंवा -4 भागिले 5 या पद्धतीचे ह्या सर्व काय परिमेय संख्या आहेत। त्याच्यानंतर वास्तव संख्या, संख्यांचा संच। आता वास्तव संख्यामध्ये सर्व संख्या येतात, नैसर्गिक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात, पूर्णांक संख्या येतात, परिमेय संख्या येतात, अपरिमेय संख्या येतात, आणि जे त्याच्यामध्ये सर्व वास्तव संख्या आपण त्याला म्हणतो। उदाहरणार्थ वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 ह्या सर्व काय वास्तव संख्या आहेत। आणि संच हे प्रकरण पाहिले आपण की n हा याचे सर्व नंबर होल नंबर मध्ये येतात, हे सर्वच इंटिजर मध्ये येतात, हे सर्व परिमेय संख्यामध्ये येतात, आणि हे सर्वच रिअल नंबर मध्ये येतात, म्हणजेच वास्तव संख्या म्हणजे सर्वात मोठा संच आहे तो रिअल नंबरचा आहे। ओके, या पद्धतीने या ठिकाणी संख्यांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत। तसं आपण ह्या ज्या अपरिमेय संख्या, परिमेय संख्या या सर्व आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो, ते आपण पुढच्या याच्यात पाहणारच आहोत। त्याच्यामध्ये आता परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध कसे असतात, तुम्ही इयत्ता 3री 4थीला किंवा 5वी 6वीला की 2 अपूर्णांक दिले असतील किंवा परिमेय संख्या दिल्या असतील तर त्याचा लहान मोठेपणा दाखवा असं दाखवतो, तुम्ही केलेलं आहे। मी एक एक्झाम्पल घेतो, समजा या ठिकाणी आपण 2 भागिले 3 आणि 4 भागिले 5 ह्या संख्या कोणती मोठी हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर या ठिकाणी पहिले हा 2 आणि 5 चा गुणाकार करतात, 2 गुणिले 5, आणि ह्या दोघांचा गुणाकार करतात 3 गुणिले 4, मग 5 दुणे 10 येतात आणि 4 त्रिक 12 येतात। कोणती संख्या मोठी, मग 12 मोठी, म्हणून ही मोठी, म्हणून 4/5 ही मोठी संख्या आहे असं आपण शिकलोय त्याच्या आधी। याच पद्धतीने या ठिकाणी P भागिले Q आणि R भागिले S या परिमेय संख्या असून Q बरोबर नाही 0 आणि S बरोबर नाही 0 म्हणजे शून्यापेक्षा मोठे आहेत, ते निगेटिव्ह पण असू शकतात, पॉझिटिव्ह असणार आहेत P आणि Q या ठिकाणी। P गुणिले S म्हणजे काय केलेलं आहे, ह्या P आणि S यांचा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलाय, हा P गुणिले S यांचाच गुणाकार केला, हा गुणाकार आणि Q गुणिले R हा गुणाकार जर बरोबर आला तर ह्या दोघं परिमेय संख्या ज्या आहेत, परिमेय संख्या ह्या दोघं बरोबरीचे असणार आहेत। समजा P गुणिले S हा जर मोठा असणार आहे, मोठी आहे Q गुणिले R पेक्षा, तर आपल्याला काय असणार आहे, पहिली संख्या ही काय असणार आहे, मोठी असणार आहे। त्याच्यानंतर P गुणिले S जर लहान असणार आहे Q गुणिले R पेक्षा, तर P भागिले Q हा लहान आहे R भागिले S पेक्षा। फॉर एक्झाम्पल आपण हा घेतलेला आहे, शेवटच्या याच्यात तुम्ही बसतील। ओके, या पद्धतीने या ठिकाणी आपण परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध पाहिलेले आहेत। परिमेय संख्यांचे गुणधर्म आपण आता पाहणार आहोत। A B C ह्या परिमेय संख्या असतील तर
गुणधर्म दिलेले आहेत, हे 4 गुणधर्म आपण पाहतोय. बेरीज आणि गुणाकार याचा गुणधर्म पाहणार आहोत. निरपेक्षता म्हणजे ए अधिक बी बरोबर बी अधिक सी. म्हणजे समजा 2 अधिक 3 बरोबर काय येतं 5 येतं आणि 3 अधिक 2 बरोबर 5च येतं. म्हणजे हा कोणत्याही क्रमाने लिहिलं बेरजेमध्ये तरी आपण जी बी काय बेरीज येणार ती सारखीच येणार आहे. त्याचप्रमाणे गुणाकार 2 गुणिले 3 6 येतो किंवा 3 गुणिले 2 6च येतो. म्हणजेच या ठिकाणी ए गुणिले बी बरोबर बी गुणिले सी आपण लिहू शकतो. म्हणजे क्रम कसाही असला तरी आपल्याला ते करता येतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आहे सहाचर्य. म्हणजे ह्या ठिकाणी गुणधर्म आपण पाहतोय पहा. दिलेला आहे आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत ए बी सी आणि ए बी सी ची बेरीज केलेली. म्हणजे समजा 2 अधिक 3 अधिक 2, 2 च्या ऐवजी आपण 4 घेऊ. मग आता 2 आणि 3 5 अधिक 4 9. त्याचप्रमाणे समजा मी 2 अधिक 3 आणि 4 याची पहिली बेरीज केली. म्हणजे 2 अधिक 4 आणि 3 7, 7 अधिक 2 9. पहा बेरीज बरोबर आली 9 9. याच पद्धतीने या ठिकाणी ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये अधिक सी आणि दुसऱ्या याच्यात बरोबरीने काय केलेलं बी आणि सी ची पहिले बेरीज केलेली कंसात म्हटलं म्हणजे ते पहिले करावं लागतं आणि अधिक ए म्हणजे हे उदाहरण या ठिकाणी फिक्स बसतं. त्याच्यानंतर गुणाकाराचा आपण पाहणार आहोत. ए गुणिले बी गुणिले सी. बी आणि सी चा पहिले गुणाकार केला नंतर ए ने मल्टिप्लाय केलं किंवा ए बी चा पहिले गुणाकार केला आणि त्याला त्या गुणाकाराला सी ने गुणाकार केला तर तरी दोघं सारखेच येतात. यालाच म्हणतात सहाचार्यता. त्याच्यानंतर अविकारक. अविकारक म्हणजे त्याच्यामध्ये शून्य. आता बेरजेच्या याच्यात केव्हाही आपल्याला शून्य घ्यावा लागतो आणि गुणाकाराच्या याच्यात 1 असतो. म्हणजे ए अधिक 0 बरोबर 0 अधिक ए अधिक 0 काय 0 अधिक 1 आहे सारखंच. म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये जर आपण 0 मिळवला तर काय येतो तीच संख्या येते म्हणजे तेच येणारे ए. आणि या अविकारक मध्ये गुणाकाराच्या नियमांमध्ये या ठिकाणी एकाने गुणायचं असतं. म्हणजे ए गुणिले 1 किंवा 1 गुणिले ए तरी तीच संख्या असते. या पद्धतीने या ठिकाणी हा तिसरा नियम आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर व्यस्त विरुद्ध संख्या त्याला आपण म्हणतो विरुद्ध संख्या. बेरजेमध्ये आपण विरुद्ध संख्या म्हणतो आणि गुणाकाराच्या म्हणजे याच्यामध्ये व्यस्त संख्या म्हणतो. या पद्धतीचं नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये याचा विरुद्ध संख्या कोणती येते वजा ए येते. म्हणजे दोघांची जर आपण बेरीज केली तर 0 येते आणि गुणाकाराच्या मध्ये जी संख्या असेल त्या संख्येची व्यस्त संख्या म्हणजे ए 1 भागिले ए यांचा दोघांचा गुणाकार केला तर तो 1च येतो. ए इज नॉट इक्वल टू 0. हा 0 नको. या पद्धतीने आता आपण परिमेय संख्यांची खंडित रूप आणि अखंडित रूप असं पाहणार आहोत. त्याचे फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. समजा या ठिकाणी आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत की परिमेय संख्या दिलेली आहे की 125 भागिले 5. आता याचा भागाकार करून पाहू आपण. 125 ला आपल्याला 5 ने बघायचं आहे. मग एकाला भाग जात नाही म्हणून आपण या 2 संख्या घेणार. या 2 संख्या घेणार आणि 5 दुणे 10 उरले 2 आणि घेतला आपण परत 5 खाली घेतला आणि 5 5 25 म्हणजे बाकी उरली 0. म्हणजेच याच्याबद्दल काय लिहू शकतो बरोबर 25 या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी पुढे काय असणार आहे पुढे 0 आले म्हणजे पॉईंट नंतर काय असणार आहे 0 0 0 असणार आहे. म्हणजे इथं खंडित झालेलं आहे. हे भाग पूर्ण केलेला आहे म्हणजे याचा अर्थ हा खंडित आहे. ही जेव्हा परिमेय संख्या दिलेली ही काय खंडित परिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे अखंडित परिमेय संख्या जर आपण घेतली एक उदाहरण आपण घेऊ की 1 भागिले 3. 1 भागिले 3 याचा जर आपण भागाकार केला एकाला आपल्याला 3 ने भाग द्यायचा आहे. आता एकाला भाग जात नाही म्हणून आपण काय करणार इथं 0 पॉईंट देणार याच्यावर एक 0 येणार. त्याच्यानंतर 3 ने भाग देणार 3 त्रिक 9 9 3 त्रिक 9 10 तून 9 गेले 1 उरला. परत आपण काय घेणार 0 घेणार आणि परत 3 त्रिक 9 परत 1 3 त्रिक 9 परत 1 उरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जर इथं किती वेळही आपण भाग देत बसलो 2-4 दिवस 8 दिवस तरी सुद्धा बाकी 1 उरणारच. म्हणजेच काय येतंय 3 ची आवर्ती पुन्हा पुन्हा होते. म्हणजेच याच्याबद्दल आपण लिहू शकतो 1 भागिले 3 बरोबर 0 आवर्ती 3 आवर्ती 3. याच्यावर आपण फक्त रेषाही देऊ शकतो किंवा असं एक टिंब पण देऊ शकतो. 2 प्रकारे. एक संख्या असेल तर तिथं टिंब देतात आणि याला वाचन कसं करतात 0.चिन्ह आवर्ती 3. याला काय म्हणायचं आवर्ती आधी म्हणायचं नंतर 3 म्हणायचं. किंवा एखादी समजा संख्या दिलेली आहे तुम्हाला 1.527 आणि आवर्ती या पद्धतीने
याला वाचन कसं करायचं शिकलोय आपण 8वीला. 1 पॉइंट आवर्ती 5 2 7 5 2 7 या पद्धतीचे जर टिंब असेल, एक संख्या असेल तर टिंब असेल, दोनच्या पुढे जर संख्या असतील तर त्याच्या डोक्यावरती जर रेषा असेल तर ती आवर्ती आहे. म्हणजे हे काय आहे अखंडित आहे, खंड कुठेही पडत नाहीत, अखंडित आहे. किंवा या पद्धतीचं असंही म्हणतात 0.777 आणि असं हे सुद्धा काय अखंडित आहे. या पद्धतीच्या ठिकाणी खंडित आणि अखंडित रूप या पद्धतीने येत आहे. याच्यामधलं आपण आता पाहणार आहोत सराव संच 1.3 1.2. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे पहा, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या दशांश चिन्हांचे संख्येचे दशांश रूप अखंडित आवर्ती असेल हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. त्याचा एक फॉर्म्युला आहे की 2चा m-वा घात गुणिले 5चा n-वा घात. जर त्याचा छेद जो दिलेला असेल तो छेद जर या स्वरूपात आला तर तो त्या ठिकाणी खंडित म्हणायचं आणि या स्वरूपात नसेल तर तो अखंडित असेल. या पद्धतीचं आपण उदाहरण पाहू. प्रत्यक्ष पहिलं उदाहरण दिलेलं आपल्याला सराव संच 2.1 सराव संच 2.1. त्याच्यामध्ये पहा आता पहिलं दिलेलं आहे 13/5. याचा छेद काय छेद 5 आणि या 5ला कसं लिहू शकतो आपण, या 5ला असं लिहू शकतो 5 गुणिले 1 5 गुणिले 1 म्हणजे या ठिकाणी 5चा 1वा घात गुणिले 2चा 0वा घात 2चा 0वा घात म्हणजे आहे का 5चा m-वा घात गुणिले 2चा n-वा घात. हा मागे पुढे असला तरी चालतो. आता n = 0 n बरोबर 0 चालतो, नो प्रॉब्लेम. म्हणजे जे चालतो याच्यावरून या स्वरूपात छेद हा 5चा m-वा घात गुणिले 2चा n-वा घात या स्वरूपात आहे, या स्वरूपात आहे. म्हणून 13/5 ही संख्या खंडित आहे, खंडित आहे. या पद्धतीने आपण हे ओळखू शकतो. त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल घेतो पहा. दिलेलं आहे आपल्याला 2/11. छेद काय इथं छेद दिलेला आपल्याला छेद हा 11 आहे. या 11ला कसं लिहू शकतो आपण 11 गुणिले 1. मग इथं तर आपण 11 गुणिले 2चा 0वा लिहू शकतो परंतु इथं 5चा नाही. म्हणजे याचा अर्थ छेद हा 5चा m-वा घात गुणिले 2चा n-वा घात या स्वरूपात नाही, या स्वरूपात नाही. म्हणून 2/11 ही संख्या अखंडित आहे, अखंडित आहे. या पद्धतीने या ठिकाणी खंडित आणि अखंडित आपण पाहू शकतो. खालील प्रश्न दुसरा दिलेला आपल्याला खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पहिलं उदाहरण घेतलेलं 127/200. याला आपण असं कन्वर्शन करू 127/2 गुणिले 100. या 200ला कसं लिहिलं मी 2 गुणिले 100 आणि ह्या 2ने भागून घेतो. बे 1 बे बे सक 12 पूर्ण गेला, पूर्ण भाग गेलेला आहे. बे त्रिक 6 दशांश चिन्ह आणि त्रिक 6 1 उरले आणि बे 5 10. या पद्धतीचं म्हणजेच काय मिळालं आपल्याला 63.5 भागिले 100. 63.5 भागिले 100 मिळालेलं आहे. आता दशांश चिन्ह या 100ला कुठे या ठिकाणी. आता ज्या भागाकार जर असेल तर आपण हे 2 घर जर इकडे सरकवले तर याचे सुद्धा 2 घर इकडे सरकवायचे. 2च का करायचे कारण की भागिले 1 येऊन जाईल. हे 2 घर जर आपण इकडे सरकवले तर भागिले काय येईल 1 येईल. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला म्हणजे 0.635 भागिले 1.00 म्हणजेच 1.00 म्हणजेच काय 1. म्हणजेच इथं आपल्याला असं लिहिता येईल 0.635 म्हणजे या 127 भागिले 200 याला आपण दशांश रूपामध्ये या पद्धतीने लिहू शकतो. ओके. त्याच्यानंतर त्याच्यातला तिसरा एक्झाम्पल घेतलेला आहे भागाकार आहे. आपण भागाकार करू प्रत्यक्ष 23/7.
7चा पाडा आहे तो 7 त्रिक 21, 21 वजा 2 उरले, त्याच्यावर घेतला इथं दशम चिन्ह दिलं, इथं 0 घेतला आपण, 7 दुणे 14, किती उरलेत 6 उरलेत, त्याच्यावर 0 घेतला, 7 5 35, 7 44, 7 7 49, 7 8 56, 7 8 56, किती उरलेत 4 उरलेत, परत आपण एक 0 घेतला, 7 चौक 28, 7 5 35, 7 5 35, 5 उरलेत, परत 5 उरल्यानंतर त्याच्यावर आपण एक 0 49, 7 7 49, 1 उरला, त्याच्यानंतर परत एक 0 घेतला, 7 1 7, परत 3 उरले. या पद्धतीने जर आपण भाग देत राहिलो तर या दशम चिन्हाच्या स्वरूपात आपण या ठिकाणी असं लिहू 23/7 बरोबर 3.2851 आणि अजून पुढे या ठिकाणी भाग देता येईल. या पद्धतीने आपण या 23/7 ला आपण आता इथं पूर्ण भाग देत नाही म्हणजे काय, ही संख्या कोणती झाली, परिमेय संख्या कोणती झाली, अखंडित. खंड पडलाय तिथं नाही, अखंडित आहे, आणि ही काय खंडित आहे, पूर्ण भाग गेलेला आहे. या पद्धतीने या ठिकाणी आपण परिमेय संख्या ह्या दशम चिन्हाच्या रूपात लिहिलेले राहिलेले उदाहरण तुम्ही करा. प्रश्न तिसरा लगेच पाहणार आहोत. या ठिकाणी समजा x बरोबर 0.6. आता दोन्ही बाजूला आपण 10, आता इथं आवर्ती फक्त एकाच संख्येची म्हणून आपण दोन्ही बाजूला 10 ने गुणू. आवर्ती इथं 2 संख्यांची म्हणून इथं आपल्याला 100 ने गुणावं लागेल. आवर्ती जर 3 संख्याने असेल तर 1000 ने गुणावं लागेल. जेवढ्या संख्यांची आवर्ती असेल तेवढे आपल्याला एकावरती 0 द्यावे लागतील. म्हणजे दोन्ही बाजूस 10 ने गुणू. म्हणजे याचा अर्थ हे काय असणार आहे 0.666 या पद्धतीचे लांब पर्यंत असतील, कारण किती अखंडित आहे. त्याच्यानंतर म्हणजेच काय येणार इथं 10x आणि याला सुद्धा 10 ने गुणू आपण, म्हणजे एक घर पुढे सरकेल, म्हणजे 6.6 या पद्धतीचं 6.6. मग आपण याच्यातून ह्या 10x मधून हा x वजा करू, म्हणजेच 10x वजा x बरोबर काय करणार 6.6 वजा 0.6 इथं वजा करतोय आपण, पॉईंट नंतरचा आवर्ती 6 आहे, आवर्ती 6 हे कॅन्सल होतील आणि फक्त उरेल 6. म्हणजे इथं 10x मधून एक x गेला, 9x बरोबर 6 होतील फक्त. आणि x बरोबर हा इथं गुणिले म्हणून इकडे येताना भागिले, म्हणजे 6/9. आणि x बरोबर काय म्हटलं होतं आपण, x बरोबर काय मानलं होतं 0.6 बरोबर याला आपल्याला p/q च्या स्वरूपात लिहिलेलं आहे. म्हणजेच याला या ठिकाणी 0.6 ला 6/9 या पद्धतीने आपण या अखंडित परिमेय संख्येला p/q च्या स्वरूपात आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. समजा x बरोबर 3.17. दोन्ही बाजूस 100 ने गुणू, दोन्ही बाजूस 100 ने गुणू. म्हणजेच काय असणार आहे 100x बरोबर हे दोन घरं इकडे येतील, म्हणजेच 317 पॉइंट या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला आवर्ती 1/7. मग याच्यातून आपण हे वजा करू, 100x वजा x बरोबर 317 पॉइंट आवर्ती 1/7 वजा 3 पॉइंट आवर्ती 1/7. आता आवर्ती 1/7 तर कॅन्सल होतील आणि 100x मधून x गेला 99x आणि 317 मधून 3 गेले, 317 तून 3 गेले, म्हणजेच या ठिकाणी ही 17 4 म्हणजे 314 येते. 317 मधून 3 गेले, आवर्ती दशमचिन्हानंतर ते कट झाले, 314 उरले, त्याच्यातून 3 वजा केले, म्हणजेच x बरोबर 314/99. हा काय आला 99 इकडे भागिले आला आणि x काय म्हणला होता आपण हा, म्हणजेच 3 पॉइंट आवर्ती 1/7 बरोबर 314/99 या पद्धतीने p/q या स्वरूपात आपण हे लिहिलेले राहिलेले उदाहरण तुम्ही करा.